चियर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आता चिवडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सप्टेंबर पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजीचा सप्टेंबर पगार पेन्शन संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025च्या अनुषंगानं सन 2025-26चे अनुदान वितरण करण्यासंदर्भातला म्हणजेच सप्टेंबर पगारासंदर्भात पेन्शन संदर्भात निधी उपलब्ध करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर ड्रीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी वितरित अनुदान देण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्गमित झालेला आहे। या अनुषंगानं असं म्हटलेलं आहे की वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घर बांधणे अग्रिम वितरित करण्यात यावं आणि या संदर्भात कोणत्याही पद्धतीची कसूर होणार नाही याची दक्षता घ्यावी। दिनांक 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्याचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही। ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, तसेच इतर लेखाशीर्षाकडे वळती करता येणार नाही। याही सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी। याही सूचना या शासन निर्णयाच्या अनुषंगानं देण्यात आलेल्या आहेत। तर हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ECSद्वारे प्रदान करणं बंधनकारक राहील। कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम जी आहे ते एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नयेत याही सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे कर्मचारी आहेत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, त्यांना सप्टेंबर पगार वेळेत मिळण्याचा मार्ग आता या शासन निर्णयाच्या अनुषंगानं निर्गमित झालेला आहे। कारण त्या संदर्भातलं अनुदान जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्यामुळे हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय। महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।